नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. बघा, आपल्याला बऱ्याच वेळेला ना स्टेटस सिम्बॉल या नावाखाली सगळ्या गोष्टी अनेक स्तराच्या लोकांमध्ये होत असतात. सर्व स्तरामध्ये स्टेटससाठीची धडपड असते. आपण इतराच्या तुलनेमध्ये कमी नाही आहोत. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत हे दाखवण्याची धडपड असते. असणं भाग वेगळा आणि दाखवणं भाग वेगळा. सगळं का भुललासी वरलिया रंगा याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी सुरू आहेत. अर्थात हे वर्षानुवर्ष होत असलं तरी अलीकडे हे प्रमाण जरा जास्त वाढलं आहे. खास करून मोबाईल आला ना, आणि त्यातनं मग व्हॉट्सअपवरती मग काय घेतलं काय नाही हे सहजपणे लोकांना आपल्याला ते पाठवता येतं. काही वेळेला आपण मोबाईलमध्ये एक स्टेटस नावाचा प्रकार आहे. मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ज्यांच्याकडे आहे ना, त्या ह्याच्यामध्ये अँड्रॉईड मोबाईलमध्ये स्टेटस ठेवता येतं. आता त्याला तो काय शब्द दिला माहिती नाही, पण त्या स्टेटसवरती घरात काय पदार्थ केला, कुठली वस्तू आणली, नवीन काय खरेदी केली इथपासून त्याचे फोटो टाकून ते स्टेटसला ठेवले जातात. कुठे प्रवासाला गेलो, कसे उंची कपडे घेतले, जे काही मनात आलं ते सगळं करता येतं. आणि या स्टेटससाठीची धडपड सुरू आहे. बघा, घरामध्ये आत्ता जरा बऱ्यापैकी गेल्या काही वर्षात आर्थिक सुबत्ता वाढली आहे आणि मग सगळ्यांचं स्तर वाढलं आहे, सगळ्यांचंच उत्पन्न वाढलं आहे. आणि त्यातनं होतं आहे काय आहे की गरज नसताना वस्तूंची खरेदी होते. काही गरज नाही. आपण कधी बाजारपेठेत गेलो, खास करून मॉलमध्ये गेलो, किराणा दुकानामध्ये अगोदर यादी करून घरात काय पाहिजे हे मागितलं जायचं, सांगायचं, यादी दिलेली असायची, हे सामान घेऊन या. पण मॉलमध्ये गेल्यानंतरच्या खरेदीत होतं कसं, फरक काय आहे, तिकडे तुम्ही गेल्यानंतर जी यादी राहते कडेलाच आणि दुसऱ्या वस्तू दिसतात आणि त्याच्या हव्यासापोटी त्या खरेदी केल्या जातात. कोणती वस्तू आपल्या घरामध्ये आहे, आपण जी नवीन खरेदी करतोय त्याची गरज आहे का याचा कसलाही विचार केला जात नाही. आणि घरोघरी अशा वस्तूंचा अक्षरशः खच. मग जी जुनी वस्तू आहे ना ती फेकून टाकायची, ती कुठेही टाकून द्यायची. मग ती आत्ता वापरात येण्याजोगी होती का, ती पार बाद करावी अशा स्थितीत आली आहे का, ती वस्तू कुरकुर करते का, काही नाही आहे. पण छान दिसत नाही. दिवाणखान्यामध्ये दर 2-4 वर्षाला सोफा बदलायचा. मग बेडशीट तर बदलणं स्वाभाविक झालं, पडदे बदलायचे, शोकेसमधल्या वस्तू बदलायच्या, कारण ते लोक येतात ना बघतात. म्हणजे आता हल्ली असं झालं आहे की बायकांच्या साड्या, त्याची तर अगोदरपासून त्याची चर्चा होत असते, पण आता नवीन घेतलेली साडी ही एकदा माहेरला जाताना, एकदा कुठल्या तरी फंक्शनमध्ये, मग एका फंक्शनमध्ये जर गेलात तुम्ही तर त्या फंक्शनमध्ये साडी रिपीट व्हायला नको. 2 ते 3 वेळा वापरली की साडी जुनी झाली. मग ती किती रुपयाची आहे याला महत्त्व नाही आहे, ती जुनी झाली होती, परवाच तर वापरली होती ना. असं प्रत्येकांच्या कपाटात किती वस्तूंचा ढीग पडला आहे. पर्सेस किती आहेत, सगळंच. पुरुषांचे कपडे किती आहेत, सॉक्स किती आहेत, शूज किती आहेत. आता ह्याची जी एक सवय आम्ही लहानपणी अतिशय गरिबीत काढले आणि आता 2 पैसे आहेत तर जगण्याचा आनंद घेऊया. पण यातून आनंद मिळतो का? होतंय काय आहे की अमुक एकाने एक वस्तू घेतली म्हणून आम्ही घ्यायला लागतो. मोबाईल आमच्याकडे आहे, 2 वर्षांनी मोबाईल बदलायचा असतो असा संकेतच निर्माण झाला आहे. मग 50,000चा समजा जर मोबाईल घेतला तर त्याच्या लागणाऱ्या ज्या ॲक्सेसरीज आहेत ना त्या जुन्या वापरता येत असल्या तरीही मग आपल्याला स्टेटस सिम्बॉलमध्ये मग 100 रुपयाची ॲक्सेसरी चालत नाही. त्या मोबाईलच्या मानाने स्टँडर्ड पाहिजे ना, मग 250 रुपये, 300 रुपये अशा सगळ्या गोष्टी सुरू होतात. आता ऐकायचं आहे कानात घालून, ते एकदम 3,000, 3,500 रुपये ॲक्सेसरीजवरती खर्च करतो. गरज किती आहे आणि मी वापरतोय काय? असं मोबाईलपासून त्या प्रत्येक गोष्टीत, खाण्यापिण्याच्या वस्तू असतील,
म्हणजे घरात लागणारे खेळणे असतील, सगळ्या गोष्टी, स्टेटस, इतरांकडे अमुक आहे म्हणून माझ्या घरी ते पाहिजे. आत्ता सध्या ॲटोमॅटिक दुचाकी वाहन लहान मुलांसाठी यायला लागले. 15-15, 20-20 हजार रुपये त्याच्या किमती आहेत, पण अमुकांच्या घरात आहेत म्हणून आपल्याकडे घेतलं पाहिजे. त्या खेळणीचा वापर अगदी योग्य पद्धतीनं होतो आहे का? लहान मुलं तर एक खेळणी घेतलं की ते एक तासभर खेळलं की त्याला पुन्हा दुसरं पाहिजे असतं. त्यात तो रमत नाही, तो मोबाईलमध्येच अधिक रमतो, खेळण्यात कुठं रमतो आहे. पण मुलांनी मागितले, द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या कारणामध्ये स्टेटस सिम्बॉलमध्ये आम्ही जे अडकतो आहे. आता त्याला एक डेनिस इफेक्ट असं म्हटलं जातं. रशियामध्ये 1765 साली एक जण डेनिस नावाचा एक अभ्यासू व्यक्ती होता. 1765 साली त्याचं वय काहीतरी 52 होतं. अतिशय गरिबी स्थितीत, परंतु त्याला वाचनाची आवड होती आणि त्याचं सुसज्ज ग्रंथालय होतं. त्याची मुलगी लग्नाला आली आणि त्या लग्नासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, कारण सगळे पैसे पुस्तकात खर्च. तिथल्या रशियाच्या राणीला हे कळलं की त्याच्याकडे पैसे नाहीत, त्याच्यामुळे त्याच्या मुलीचं लग्न आणलं आहे. त्यामुळे त्याला सगळं त्याचं ग्रंथालय त्या काळात 3.5 कोटी रुपयाला विकत घेतलं त्या राणीने. आता 3.5 कोटी रुपये आल्यानंतर आता मुलीचं लग्न, मग अतिशय उच्च दर्जाचा पोशाख त्यांनी खरेदी केला. आणि मग आता ते पोशाख त्या दर्जाचा खरेदी केल्यानंतर मग त्या दर्जाचं सगळं आलं ना, घरातलं फर्निचर, भांडेकुंडे, सगळं, किचनमधल्या व्यवस्था, आणि तो सुसाट खरेदी करायला लागला. झालं काय, करता करता सगळे पैसे संपले आणि तो पुन्हा कंगाल झाला. आता तो जो आहे ना इफेक्ट मानसशास्त्रामध्ये, तो डेनिस इफेक्ट जो वापरला जातो शब्दप्रयोग, तोच आमच्याकडे सगळेजण असं करतायत ना. मग मध्यमवर्गीय असतील, व्यापारी असतील, अगदी कुठलाही टॉपचा माणूस असेल. मग माझ्याकडे समजा 4 चाकी आहे, तर ती 4 चाकी 3 लाखाची, 2 लाखाची आहे की काही कोटीतली आहे, याच्यावरती. गाडी तर एकच देणार आहे ना हो तुम्हाला सेवा, पण तुमचा खिशात पैसे किती आहेत, आपण काय करायला पाहिजे याचं कॅल्क्युलेशन कराल की नाही. पण दुसऱ्यांनी एखादी वस्तू घेतली म्हणून आपल्याला ती परवडते का याचा विचार करायला पाहिजे. आपल्याकडं एक म्हण आहे मराठीत की बाबा रे, शेजारच्यानी सोन्याची साखळी घेतली म्हणून आम्ही पैसे नसताना काय गळफास घेणार गळ्याला? कारण घेणारी वस्तू महागडी घेतल्यामुळे आपल्याला जी अडचण होते त्याचा काही विचार करणार की नाही. ह्या बाबी ज्या आहेत ना, ज्या पूर्वी सांगितल्या जात होत्या, आत्ता त्या घरोघरी चर्चा होते का? याच्यावरती आपण जे करतोय ते बरोबर की चूक हे सांगितलं जातं का? हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून कशासाठी? स्टेटससाठी सगळी जी धडपड चालली आहे ना माणसाची, ते माझं स्टेटस हे इतरांपेक्षा कमी नाही, किंबहुना ते अधिक चांगलं आहे हे दाखवण्याची धडपड. आणि या धडपडीपोटे, हव्यासापोटे आम्ही सगळा जगण्यातला आनंद हिरावून घेतो आहोत. हा आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. खऱ्या आनंदाच्या शोधात आपण सगळेजण धडपडलो पाहिजेत. आम्ही नेमकं काय करतो आहोत याचं भानच आपल्याला राहिलं नाही. घरातल्या प्रमुखालाच हे भान राहत नाही. त्यामुळे मग घरातल्या सगळ्या सदस्यांची देखील अवस्था हीच होते आणि सगळेजण त्या स्टेटसच्या मागे धडपडतात आणि जगण्यातला आनंद हरवून बसतात. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.